नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 म्हणजेच एल्डर लाईन 14567 या क्रमांकावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. भूतकाळात घडलेल्या कडू आणि जुन्या आठवणी आठवत आपण नेहमी झुरत बसतो आणि येणाऱ्या भविष्याची कसं होणार, आता काय होणार अशी चिंता करत बसतो. पण वर्तमान काळात प्रत्येक क्षण आनंदाने कसा घालवायचा आणि आजचा जो दिवस आहे त्यालाच आपण उत्तम बनवून चांगल्यात चांगला कसा जाईल आणि येणारं भविष्य आपण कसं जास्तीत जास्त चांगलं बनवायचं हे आपल्या हातात असतं. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, वारकरी संप्रदाय या सर्व क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव असणारे उल्हास पवार. तर जाणून घेऊयात वर्तमान काळात प्रत्येक क्षण आनंदाने कसा घालवायचा याबद्दल मार्गदर्शन. मी उल्हास पवार, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, वारकरी संप्रदायामध्ये या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा आणि काही वर्षांचा अनुभव असलेला एक कार्यकर्ते या नात्यानं मला विधिमंडळातल्याही कामकाजाचा अनुभव आहे. संघटनात्मक बाबीच्या मध्ये पदाधिकारी म्हणून मी काम केलेलं आहे. श्री क्षेत्र पंढरपूर पासून देहू, आळंदी अशा विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीनं ज्या शासननियुक्त समित्या होत्या त्यामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. त्याचबरोबर साहित्य परिषद, महाराष्ट्र राष्ट्र हिंदी भाषा सभा, प्रचार सभा, नाट्य परिषद, शास्त्रीय संगीताच्या विविध संस्था, शाहिरी संस्था म्हणजे अगदी शाहीर साबळ्यांच्या पासून ते संगीत नाटकांच्या शिलेदार कुटुंबियांच्या संस्थांच्या मध्ये मी पदाधिकारी म्हणून आणि विश्वस्त म्हणून काम केलेलं आहे. अशा विविध क्रीडा संघटना असतील किंवा असा जो अनुभव आहे. आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार अशा अर्थाने की माझे वडील आंघोळ झाली की मोठ्याने हरिपाठाचे 28 अभंग म्हणत असत आणि माझी आई काही वर्ष आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या पालखीबरोबर पायी वारी करत होती. अशी एक परंपरा लहानपणापासून कीर्तनं वगैरे मला ऐकता आली. शालेय जीवनामध्ये विविध स्पर्धांच्या मध्ये मी भाग घेतला. वक्तृत्व असेल, संगीत असेल, नाटक असेल. या सगळ्या प्रदीर्घ अनुभवातून क्षेत्र कुठलंही असलं, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, शिक्षणकारण, उद्योगकारण कुठलंही, या सर्व क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला काही ना काही प्रश्न आहेत. काही चांगले आहेत, काही सुखाचे आहेत, काही यशाचे आहेत, काही अपयशाचे आहेत. आणि आपल्या लहानपणापासून जसजसं आपलं वय वाढत जातं त्या वाढत्या वयाबरोबर आपली मानसिकता, आपल्या आनंदाचे शोध, आपल्या दुःखाच्या कल्पना, आपल्या जाणीवा यामध्ये सातत्याने बदल होत असतो. विशेषतः लहान मूल आणि अगदी वृद्ध झालेला माणूस यांची मानसिकता थोडी जर तपासली तरी ती सारखीच असते. फक्त अंतर असतं वयाचं, अनुभवाचं, आठवणींचं आणि अवखळेपणाचं. या सगळ्या गोष्टी मी एवढ्या करता सांगतोय की ज्येष्ठ नागरिक, खरं म्हणजे जनसेवा फाउंडेशनला मी धन्यवाद देईल की या सर्व संस्थांच्या माध्यमातून अनेक गोष्टींच्या उपक्रमातून ते सेवा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यातला एक भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दलचं मी जेव्हा पाहतो तर जगभर कोणत्याही देशामध्ये, अगदी अत्याधुनिक देशापासून मागासलेल्या देशापर्यंत जे वृद्ध नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, यांचे अनेक प्रश्न आहेत. शारीरिक थकव्याचे आहेत, सहाय्याचे आहेत, मदतीचे आहेत, किंवा गतकाळातल्या आपल्या आठवणींनी व्याकुळ होण्याचे आहेत, किंवा पुढची पिढी आपल्या कुटुंबातली असतील किंवा बाहेरची असेल त्या तरुण नवीन पिढीचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल, किंवा स्वकुटुंबीय जे आहेत जे आपल्याला मनापासून मदत करतात की नाही किंवा सहकार्य करतात की नाही,
आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर आहे का अडगळीची भावना आहे, या सगळ्यामुळे ते व्याकुळ झालेले असतात. अनेक प्रश्न आहेत. तर या अनेक प्रश्नांचा जेव्हा मागोवा आपण घेतो तेव्हा आपलं मन, आपली बुद्धी, आपला दृष्टिकोन हा कसा असावा, समाधानाच्या आपल्या कल्पना काय आहेत, सुखदुःखाच्या आपल्या कल्पना काय आहेत, आनंदाच्या आपल्या कल्पना काय आहेत, यातना आणि संकट आपण नेमकं कशाला म्हणतो, ती संकट आहेतच का, ज्याला आपण दुःख म्हणतो ते दुःख आहे का, ज्याला आपण ते सुख म्हणतो ते सुख आहे का, हे सर्व शोधायचा किंवा आत्मबलाच्या रूपानं त्याचं चिंतन करायचं झालं तर अध्यात्म हा शेवटी माणसाला एक मार्ग आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय, तर याचा अर्थ एक विशिष्ट धर्माचं काही पोथीनिष्ठ तत्वज्ञान असं नाही आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी मी त्यांची खूप शालेय जीवनापासूनची कीर्तनं ऐकली. अगदी 5वी-6वी मध्ये मी होतो तेव्हा ते म्हणाले अध्यात्म म्हणजे काय, म्हणजे कुठलीही गोष्ट किचकट अवघड ज्ञानाच्या दृष्टीनं खूप अवघड रेफरन्स देऊन सांगण्यापेक्षा साध्या सरळ सोप्या भाषेत कसं सांगावं. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणाले अरे अध्यात्म म्हणजे काय, जो अध्यात्म नाही मध्यात नाही हे जे वर्तन आहे त्याला कळतं अध्यात्म कळायला म्हणाले. काय सुंदर आहे. आणि अध्यात्म नाही आणि मध्यात नाही याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्याला सुख म्हणता किंवा दुःख म्हणता ही सारखीच आहेत, त्या मध्यम मार्गातून तुम्ही चाला, तुम्हाला दोन्ही वाटा अतिशय आनंदाच्या मिळतील, असं मामासाहेबांनी त्या कीर्तनामध्ये सांगितलेलं अगदी शालेय जीवनात मी ऐकलं. आणि ते माझ्या मनामध्ये इतकं ठसलं, इतकं रुजलं तुम्हाला सांगतो की मला कधी कधी आता लोक विचारतात अरे दादा तुम्ही राजकीय जीवनामध्ये एवढं काम केलं, तुमच्या नेतृत्वाखाली काम केलेले माणसं मंत्री झाली, खूप संधी मिळाली, तुम्हाला मिळाली नाही. मला एकदा विलासराव देशमुख माझे खूप जिवलग मित्र, 8 वर्ष मुख्यमंत्री होते. मी महाराष्ट्राचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना ते माझे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि नंतर ते मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले. इतर अनेक माझे सहकारी मंत्री झाले, खासदार झाले. पण दुर्दैवाने असा शब्द मी वापरत नाही, पण मी मंत्री नाही होऊ शकलो, खासदार नाही होऊ शकलो. तर मला एकदा विलासराव म्हणाले देशमुख कसे गप्पा मारताना, म्हणजे विलासराव काय म्हणाले तुम्ही एवढं काम केलं, आमच्या सर्वांच्या पेक्षा जास्त केलं, पण तुम्हाला मंत्री होता नाही आलं, म्हणजे तुम्ही झाला नाही आणि खासदारच झाला नाही, याचं तुम्हाला कधी दुःख होताना दिसत नाही हो, तुम्ही सदैव आनंदी कसे आणि सदैव हसता कसे म्हणाले, असं मला विलासरावने विचारलं. तेव्हा विनोबांची जी गीताई आहे त्यातल्या 2 ओळी मी सांगितल्या, त्या फार सुंदर आहेत. न संतापे न उल्हासे त्याची प्रज्ञा स्थिरावली, विनोबांनी सांगितलं. स्थितप्रज्ञ माणसाचं जे वर्णन भगवद्गीतेच्या माध्यमातून किंवा आपल्या कुठल्याही जगातल्या सर्व धर्मांच्या माध्यमातून जरी ऐकलं तरी स्थितप्रज्ञ. तर स्थितप्रज्ञाची व्याख्या काय, अशा अनेक मुख्य व्याख्या आहेत, पण या 2 गीताईच्या ओळीमध्ये विनोबांनी खूप मोठा साहस सांगितलेला. जो संतापे न उल्हासे त्याची प्रज्ञा स्थिरावली, म्हणजे क्षणिक रागाने रागवायचे नाही, क्षणिक दुःखानं फार दुःखाच्या डोंगरात आपण खाईमध्ये कोसळायचंही नाही आणि क्षणिक आनंदाने हुरळून जायचं नाही. या 2 गोष्टींचं तत्वज्ञान आपण जर पाळलो तर लहान काय आणि वय काय, वयाचं भान न ठेवता माणूस सदैव आनंदी राहू शकतो. हे मी विलासरावांशी बोलताना सांगितलं आणि ते खूप खळखळून हसले. आणि गंमत म्हणून मी त्यांना नंतर असं म्हणालो की शेवटी काय म्हणाले, माझ्या आईवडिलांनी माझं नाव उल्हास ठेवले तेव्हा मला नेहमी आनंदी राहावं लागतं, असं मी त्यांना सांगितलं. नावाला सुद्धा न्याय द्यावा लागतो. असा एकूण गमतीचा हा भाग आहे. पण मला सांगताना मुद्दा असा आहे की गतकाळाच्या आठवणीने सुद्धा माणसं व्याकुळ होतात. जसं आपण लहानपणी आपली आई आहे, वडील आहे, भाऊ आहेत, त्यावेळेचं वातावरण अत्यंत प्रेमाचं वात्सल्याचं असतं. नंतर काळ इतका पुढं जात असतो, आर्थिक प्रश्नावर, कौटुंबिक प्रश्नावर, सांसारिक प्रश्नावर इतकी मतमत भिन्नता होते आणि आपल्या जीवाभावाचे असलेले भाऊ सुद्धा किंवा नात्यातली मंडळी सुद्धा आपल्याला वाटतं की फार यातनादेय वागतात. पण तसं काही नसतं. त्या प्रत्येकाचे प्रश्न वयोमानानुसार ते वेगळे बनलेले असतात, कल्पना वेगळ्या बनलेल्या असतात, काळाची गरज वेगळी असते, काळही पुढं सरकत असतो आणि काळाच्या संपूर्ण वातावरणामध्ये उपलब्धता, एखाद्या गोष्टीची उपलब्धता, आता फार पूर्वी फोनही नव्हता, आता तर क्षणाक्षणाला फोन देखील आलेला आहे. त्यामुळे कधी कधी असं वाटतं अरे फोन नव्हता तेव्हा बरं होतं, म्हणजे बऱ्याच काही दिवसभरातल्या गोष्टी शांत होत्या, फार झटकन काही कुणी काही सांगतही नव्हतं किंवा सांगण्यासारखं अगदी असंच असतं नाही. आता पहा मोबाईलचा इतका वापर चालला आहे की काही फोन करण्याची आवश्यकता नसताना सुद्धा माणसं फोन करतात, कधीही करतात, काहीही सांगतात. म्हणजे पूर्वी जसं तार आली की माणसं घाबरायची, पण नंतर कळालं की तार म्हणजे काही प्रत्येक वेळी धोक्याचीच नसते, तसं फोन. आणि याचा इतका वापर झालाय की माणूस बेभान झालेला आहे. म्हणजे दुचाकी वाहन चालवताना, 4 चाकी वाहन चालवताना, गर्दीमध्ये बसलेला असताना आपण किती मोठ्याने बोलतोय काय, ह्याचं भानच राहिलेलं नाहीये आजच्या काळामध्ये.
म्हणजे जसजशी यंत्रणा ही आपल्या सुखाची सोयीची असं आपल्याला वाटतं, पण ती सुखाची आणि सोयीची आलेली ही कशी गैरसोयीची होते हे आजच्या काळामध्ये सिद्ध झालेलं आहे. म्हणून कधी कधी आपली मानसिकता असते ना, अहो हे आपल्याला पाहिजे, ते पाहिजेच असं नाही, कारण पाहिजे असल्यानंतर काय होतं हे आता आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून काही काही माणसं तुम्हाला सांगतो की अगदी आता विपश्यना म्हणजे काय हो, 8 दिवस जगापासून तुम्ही बाजूला राहा, फोन नाही, काही नाही, टीव्ही नाही, बातमी नाही, काही नाही, असं 8 दिवस 15 दिवस 1 महिना, याला विपश्यना म्हणतात. मग विपश्यना म्हणजे काय की कशाचाही विचार जगातला घडामोडींचा न करता मन एकाग्र करणं, आपलं आत्मबल वाढवणं, हा एक प्रकार आहे विपश्यनेचा. वारकरी संप्रदायाने एक वेगळं सांगितलंय. भजन तरी काय हो, सर्वांनी एकत्र यावं, चांगले अभंग भक्तिगीत गावीत, आनंदामध्ये त्यामध्ये. म्हणजे अगदी तुकाराम महाराजांचा अभंग तर इतकं सुंदर आहे, लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. काय भजनाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पखवाज एका बाजूला कणिक लावून धूमपुडीवर असा धा म्हणून स्वर काढला की नाद ब्रह्म निर्माण होतो. टाळ मंजिरी वाजली म्हणजे एक प्रकारचा मंजूळ आवाज येतो, आणि आवाज विणेतनं सणकारला की भजनाला सुरुवात होते. आणि भजन म्हणजे काय की सर्वांनी एकत्र येऊन समूहाने गायलेलं देवाची आळवणी केलेलं गीत, त्याला आपण भजन म्हणतो. एकत्र काय यावं, एकत्र आल्यानंतर संध्याकाळी भजनाच्या रूपानं अध्यात्माची चांगली चर्चा होते, आणि मग जीवनाचा मार्ग आपल्याला कसा सुकर आहे याची चर्चा होते. कीर्तन आहे, प्रवचन आहे. एक लक्षात घ्या, कधी कधी जसा तो विपश्यना हा एकांताचा मार्ग आहे, तो आपलं आत्मबल वाढवण्याचा आहे. जगातलं कुठलंही सुखदुःख संकट न पाहता आपण एकाग्र होऊन आपल्या बुद्धीचं, आपल्या मनाचं, आपल्या आत्म्याचं बळ आपल्याला कसं वाढवता येईल. आणि सुख आणि दुःख सर्वाभूती समदृष्टी ही वारकरी संप्रदायाने सांगितलेली आहे. समदृष्टी याचा अर्थ प्रत्येक मानवाकडे, प्रत्येक सचेतन गोष्टीकडे, प्रत्येक पशुपक्ष्याकडे समदृष्टीने पहा. सुखाकडे आणि दुःखाकडे समदृष्टीने पहा. आनंदाकडे आणि दुःखाकडे समदृष्टीने पहा. समदृष्टीने पाहणं म्हणजे समतोल. म्हणजेच मामासाहेब दांडेकरांनी सांगितल्याप्रमाणे अध्यात्म त्याला अध्यात्म काढायला हा मार्ग आहे. हा मार्ग जर आपण सुरुवातीपासून अंगीकारला, आत्मसात केला, तर वय कितीही झालं तरी तो माणूस सदैव आनंद राहू शकतो. तुम्हाला याचं मूर्तिमंत एक उदाहरण म्हणजे, मला माझं भाग्य असं की माझ्या आईवडिलांचे संस्कार तर मीच आपल्याला सांगितलेच, पण खूप मोठ्या लोकांचे, म्हणजे मोठ्या म्हणजे नुसत्या पदावर गेलेल्या मोठ्या नाही, विचारानं, ज्ञानानं आणि अध्यात्माच्या दृष्टीनं अतिशय उत्तुंग असलेल्या माणसांचा सहवास मला लाभलेला आहे. त्यांचे दर्शन घेण्याची मला संधी मिळालेली आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची मला संधी मिळालेली आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. म्हणजे गुरुवर्य म्हणजे देशभक्त गांधीवादी भागवत संप्रदायाचे मोठे भाष्यकार आणि स्वातंत्र्य सेनानी वैकुंठवासी बाळासाहेब भारदे, वैकुंठवासी वि स पागे ही उत्तुंग माणसे महाराष्ट्राच्या राजकारणातली, पण यांचा मला सहवास लाभला. माननीय बाळासाहेब भारद्यांच्या बरोबर तर 22 वर्ष मी फिरलो, त्यांची व्याख्यानं ऐकली, राजकारणात ते ऐकली, गांधी तत्वज्ञानावर ऐकली, कीर्तनं ऐकली, प्रवचनं ऐकली, मानसशास्त्रावर ऐकली. कोणताही विषय हा त्यांना वर्जन असायचा. इतक्या अभ्यासानं, ताकदीनं आणि मोठ्या अधिकारवाणाने बोलत असत. वयाची 90 ओलांडली तरी तीव्र स्मरणशक्ती होती, विनोद बुद्धी जागृत होती. आणि गंमत म्हणजे आश्चर्य वाटतं की सदैव आनंद होते. पण जनरेशन गॅप ज्याला म्हणतात ना आपण, म्हणजे वयोमानाचा अंतर, साधारणपणे जी ज्येष्ठ माणसं झालेली असतात ना, जनरेशन गॅप पडली हो, त्यामुळे नवीन मुलाला कळत नाही. पण माननीय बाळासाहेब भारद्यांचं मी असं पाहिलंय की त्यांच्या समवयस्क लोकांच्या बरोबर तितक्याच आत्मीयतेने, ताकदीने समरथ होत होते. आणि अनेक विद्यार्थी आणि तरुणांचा ओढा हा त्यांच्याकडे असायचा की त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे. याचं कारण काय की जुनी जी परंपरा, त्याचा जो मूलभूत एक ढाचा ज्याला म्हणता येईल, किंवा मूलभूत त्यातलं जे तत्वज्ञान आहे त्याला धक्का न लावता आधुनिक बदलत्या जगाबरोबर बदलत जाणं, पण मूलभूत गोष्टीचं भान ठेवणं आणि नवीन जगाबरोबर एकरूप होणं, हे त्यांनी ठेवलं होतं. महात्मा गांधी जेव्हा म्हणायचे ना की मैं सनातन हूं, मुझे गर्व आहे, त्यांना पाश्चिमात्य राष्ट्रात सुद्धा विचारलं होतं, तेव्हाही त्यांनी असंच उत्तर दिलं होतं. ते काय म्हणाले होते की मी सनातन आहे, याचा मला अभिमान आहे. पण सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे नित्य नूतन. अगदी परवा मान वाटतं कोणाला तरी डेक्कन कॉलेजचे कुलगुरू देगलूर म्हणाले की सनातन म्हणजे नित्य नूतन. हे आयुष्यभर गांधी सांगत आले. सनातन हा शब्द आपल्याला पुरातन वाटतो, कारण सनातन म्हणजे अतिशय आधी असा, पण सनातन नित्य नूतन, नवीन समाजाबरोबर बदलत गेलं पाहिजे. गांधींनी एकदा एका पत्रकारांनी विचारलं, कारण ते सुरुवातीला चातुर्वर्ण्याच्या बाबतीमध्ये, काही बाबतीमध्ये थोडेसे त्यांच्या काही शंका होत्या, किंवा शंका म्हणजे म्हटल्यापेक्षा अस्पृश्यता ते मानत नव्हते, पण चातुर्वर्ण्याच्या बाबतीत ते बोललेले नव्हते.
आणि नंतर मात्र 1945 साली स्वतःचा मानसपुत्र म्हणजे महादेवभाई देसाई, ते नेहमी म्हणायचे की हा माझा 5वा मुलगा आहे. त्यांचे चिरंजीव नारायणभाई, आता एक 10 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. 92-93 वर्षाचे असताना, 90 वर्षाचे त्यांचं निधन झालं. त्यांनी स्वतः गांधींच्या कथा सांगितल्या महिनाभर. 3-3, 4-4 हजार मुलं मुली ऐकायला होते. त्यांनी सांगितलं, माझ्या लग्नाची पत्रिका मी घेऊन गेलो गांधींना द्यायला की तुम्ही आशीर्वाद द्यायला. त्याने मला विचारलं, अरे तुझी होणारी पत्नी दलित आहे का? तर ते म्हणाले नाही. मग मी लग्नाला येत नाही म्हणाले, मी तुला इथूनच आशीर्वाद देतो. म्हणजे 45 सालानंतर 44 सालानंतर गांधींचं मत बदललं. तर एका पत्रकाराने विचारलं, म्हणजे महात्माजी आप तो पहले ये कहते थे, आज मैं क्या कह रहा हूं, बोले ये मेरा अभी का मेरा ओपिनियन, अभी का मेरा मत है, अभी के मेरे सिद्धांत है. याने गांधीजींनी स्वतःला बदलत गेले. तसं बदलायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे एका जुन्या गोष्टीकडे अगदी रिजिड किंवा त्याला काय फार तीव्रतेनं नाही हेच असं म्हणून चालणार नाही. गांधींनी आपल्या आयुष्यातनं सिद्ध करून दाखवले. तेच विनोबांनी दाखवले. विनोबांच्याकडे मला माझं भाग्य 4 वेळा मला भेटता आलं. महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यावरून मला भेटता आलं. निर्मलाताई देशपांडे ज्या माझ्या घरी येत असत, विनोबांच्या शिष्या निर्मलाताई देशपांडे आणि त्यांची सख्खी बहीण, फार गर्भश्रीमंत घराण्यातल्या, पण त्यांच्या वडिलांनी 650 एकर जमीन भुदान यत्नाला देऊन टाकली. आणि या दोघी बहिणी MA गोल्ड मेडलिस्ट होत्या, पण आयुष्यभर लग्न केलं नाही आणि विनोबांच्या बरोबर राहिल्या. 13 वर्ष भूदान चळवळीमध्ये पायी फिरल्या. माओ त्से-तुंगला वाटलं, माओ त्से-तुंगला विचारलं, हा कोण आशक्त माणूस पायी चाललाय आणि ह्याला लाखो एकर जमीन मिळते कशी? मला इथं क्रांती करायला रेड आर्मीची मदत घ्यावी लागली असं माओ त्से-तुंग म्हणाले. तेव्हा माओ त्से-तुंगला सांगण्यात आलं की अरे बाबा, गांधींचा तो एक पहिला सत्याग्रही शिष्य आहे आणि तो चाललेला आहे शांततेच्या मार्गाने. लोक लाखो एकर जमीन देत आहेत, केवढी क्रांती आहे. क्रांती म्हणजे काय? परिवर्तन. क्रांती म्हणजे बदल. कोणी सशस्त्र क्रांती करतं, कोणी हिंसेच्या क्रांती करतं, त्याला क्रांती म्हणतात. पण या विनोबांनी यांनीही करून दाखवलं. आणि आयुष्यभर विनोबा 88-89 वर्षाचे जवळजवळ झाले तरी अत्यंत सजग होते. मला एवढंच म्हणायचं आहे आपल्याला या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीनं, कदाचित मुलांच्या बरोबर तुमचं पटत नसेल, सुनांच्या बरोबर तुमचं पटत नसेल, मुलांचा सुनांचा विचार हा आजचा आहे. तुम्ही तुमच्या काळातल्या, तुमच्या वयातल्या, त्या वयोगटातल्या विचारांचं जर आपण आपलं बंधन ठेवलं आणि त्या दृष्टीकडे जर आपण पाहू लागलो तर दुर्दैवाने मग मात्र आपलं अंतर वाढतं आणि मग त्याला आपण यातना आणि दुःख म्हणतो. तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या वयात होता तेव्हा तुमचे विचार आणि आता तुमची मुलं तुमच्या त्या वयात आहेत, त्यांचा आजचा विचार, तुमचा वेळचा काळ आणि आजचा काळ याचा अंतर मोजा मनातल्या मनात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काळाच्या गरजा बदललेल्या आहेत, काळाचं तत्वज्ञान बदललेलं आहे, खाद्य संस्कृती बदललेली आहे, पोशाख संस्कृती बदललेली आहे, विचार संस्कृती बदललेली आहे. याचा अर्थ अतिशय उच्छृंखल किंवा अतिशय समाजाला घातक असं कोणी वागत असेल तर त्याला जरूर मार्गदर्शन केलं पाहिजे. म्हणून मी मूळ काय सांगितलं की मूलभूत आपला जो सिद्धांत आहे त्याला धक्का न लावता मुलं जर आधुनिक काही काळामध्ये वागत असतील तर त्यांचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या समजण्यामध्ये आपण आनंद मानला पाहिजे. हे जर केलं तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये दुःखाच्या, यातनांच्या आणि गैरसमजाच्या, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे ते आपल्याकडे लक्ष देत नाही. तुमचा काळ बघा, तुमच्या काळामध्ये वाहनं किती होती, पर्यावरण किती होतं आणि मग तुम्ही पायी जात होता का? आता वाहनं वाढलेली आहेत, त्यांना गतीने कुठेतरी जायचं असतं, वेळेवर त्यांच्या कार्यालयामध्ये हजर व्हायचं असतं. अशा वेळी क्षणभर त्या विशिष्ट काळापुरतं असं तुम्हाला वाटतं अरे आपल्याकडे लक्षच दिलं नाही, हे मनातनं तुम्ही काढून टाका. कारण तुम्ही तुमच्या काळात नाही, ते आता ते तुमचा काळ हा 60-70 वर्षापूर्वीचा आहे, तुम्ही त्या वयोगटामध्ये असताना. आज त्यांचा काळ फार वेगळा आहे आणि गतिमानता ही जगाचं बदलतं रूप आहे. त्या गतिमानतेबरोबर तुमचे विचार आणि सुखसोयीच्या कल्पना जर आपण बदलल्या तर मला असं वाटतं बघा, आता साधी गोष्ट आहे, पूर्वी चाळी किंवा वाडे संस्कृती होती आणि वाड्यामध्ये भाड्याने माणसं राहत होती किंवा एखाद्या ऑफिसमध्ये देखील भाड्याने घेण्याची कल्पना होती. हळूहळू म्हणजे त्यावेळी स्वस्ताही होती तुमच्या काळामध्ये, तरी देखील स्वतःचं घर अगदी व्हावंच अशी काही फारशी मानसिकता असायची, पण अगदी झालीच पाहिजे असं नाही. आता महागाई वाढली, तुमच्या दृष्टीनं जागेची किंमत, घराची किंमत वाढली, पण क्रयशक्ती वाढल्यामुळं मुलगा वेगळा काहीतरी स्वतंत्र फ्लॅट घेऊ लागला. मानसिकता बदलली, तुमची मानसिकता ना ठीक आहे, चाललंय ते ठीकच आहे, मानसिकतेमध्ये बदल घडला आणि म्हणून गरजा बदलल्या. म्हणून मग घराच्या कल्पना, नाही तर पूर्वी 2 खोल्यामध्ये 5-5 भाऊ एकत्र राहत होते तरी आनंदाने राहत होते. कल्पना बदलल्यात आणि कल्पनेबरोबर कल्पनेचा विस्तार झालेला आहे, गरजा वाढलेल्या आहेत.
तर या सगळ्या मूलभूत गोष्टींना धक्का न लावता तुम्ही नवीन गोष्टीत घडत असलेल्या घटनांचा मागोवा घेतला आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ज्याला दुःख म्हणता ते तुम्हाला दुःख वाटणार नाही. तुम्ही ज्याला गैरसमज म्हणता की मुलांनी आपल्याला टाळलं वगैरे, तसं ते तुमच्या मनामध्ये येणार नाही. तुम्ही सकारात्मक भावनेतनं बघा की तो कोणत्या वेळात कोणत्या क्षणाला कसा वागलेला आहे, का गेलेला आहे, सून काय करते, आणि समजावणीच्या स्वरामध्ये सांगा. अगदी भांड्याला भांडं लागतं हा शब्द जरी आपल्या आयुष्यामध्ये पर्वणीचा झालेला असला तरी शक्यतोवर त्या भांड्याचा आवाज येऊ नये याची आपण काळजी घेण्याचा जर प्रयत्न केला तर मग खऱ्या अर्थानं मला असं वाटतं बरं होईल. आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या लहान मुलांच्यावर जेव्हा संस्कार करतो तेव्हा नेमकं काय घडतंय, काय आपण वाचन करतो, आपण कसे वागतो, आपल्या वागण्याचा त्या मुलांच्यावर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचा त्यावेळी भान ठेवणं ही मला वाटतं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांचे खूप प्रश्न असतात. कुणी आधार देतं, कुणाला काठी घेऊन चालावं लागतं, कुणी गतिमानतेने चालतं, शारीरिक व्यथा आहेत, शारीरिक व्यंग निर्माण होतं. हा काळाचा महिमा आहे आणि शरीराचा थकवा आहे. तुम्हाला सांगतो, मी एकदा बाळासाहेब भारद्यांना त्यांचा 90वा वाढदिवस होता आणि त्यांना भेटायला गेलो, शाल वगैरे श्रीफळ घेऊन. ते दरवर्षी जातो. मग ते मिश्किलपणे हसले. ते फार उत्तम टिप्पणी करायची, मिश्किलपणे हसले. मला म्हणाले बसा. मी म्हटलं नाही, शुभेच्छा देण्याकरता आलो दादा, पाया पडतो. शाल वगैरे दिली. बसा म्हणाले. वाढदिवस म्हणजे काय? आता म्हटलं दादा तुम्ही सांगा वाढदिवस म्हणजे काय? अरे शरीराची होणारी आणि बुद्धीची खुंटलेली वाढ म्हणजे वाढदिवस. बुद्धीची खुंटलेली वाढ. पण मी एक म्हणजे बाळासाहेबांची स्वतःची बुद्धीची वाढ काही खुंटलेली नव्हती. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. डॉक्टर विनोद शहाच त्यांना उपचार करत होते. त्यांचं वय त्यावेळी 93-94 होतं आणि बेडवर पडलेले होते. नंतर मग ते अगदी वर्ष दीड वर्षाच्या बेडवर गांधी भवनमध्ये नॅचरोपॅथीवर त्यांचा खूप विश्वास होता आणि ते पडलेले होते. आणि एकदा शहासाहेब आणि मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांनी तपासलं वगैरे आणि शहासर म्हणाले आता मी यांना फोन करतो. कोणाला तरी नंबर त्यांचा, घडलेली गोष्ट तुम्ही शहासरांना विचारू शकता, ते बेडवर. तर शहासर म्हणले मी आता यांना फोन लावतो. तर ज्यांना लावायचा आहे फोन 10 आकडे त्यांचे पाठ होते. 90व्या वर्षी त्यांनी लगेच 98 वगैरे काय. तर डॉक्टर विनोद शहा सुद्धा थक्क झाले हो. आणि तो फोन केल्यानंतर त्यांनी बाळासाहेब भारद्यांना विचारलं दादा तुम्हाला ही स्मरणशक्ती कशी वाढली? काय झालं म्हटले, चिंतन, मनन, आठवण आणि आपल्या बुद्धीला खाद्य देत चिंतन करत राहायचं म्हणाले, मनन करत राहायचं, स्मरणशक्ती वाढते. आम्हाला दोघांना त्यांनी त्यावेळी सांगितलं. बरं, खाण्यावर इतकं त्यांचं नियंत्रण होतं. त्यांना जेव्हा ॲसिडिटी वाढली ना, ॲसिडिटी वाढल्यानंतर डॉक्टर म्हणाले की तुम्ही एवढंच करायचं नाही. म्हणाले अक्षरशः दूध, पोळी, साधी आमटी, भात याच्या पलीकडे त्यांनी कधी फार अवांतर कधीच खाल्लं नाही. आणि आपली ॲसिडिटी जी आहे त्यांना त्रास होता, कंट्रोल करून टाकली. मणक्याचा त्रास मी स्वतः पाहिलं हो. त्याने तो पट्टा बिट्टा होता आणि लोक काय करायचे, जीप वगैरे कसलीही गाडी आणायची आणि एक्सपेक्ट म्हणजे लोक देखील कुठेही त्यांना घेऊन जायचे. एकदा मी त्यांना म्हटलं दादा तुम्ही नागपूरला जाणार? उद्या. हो उद्या नागपूरला चाललो म्हटलं. मी म्हणलं कसं चाललं तुम्ही? अरे ते म्हटले ती मारुतीची ती बारक्या चाकाची गाडी. नागपूर 800 किलोमीटर आहे बरं का. तुम्ही कसं जाणार? काय म्हणाले त्याला काय, पहाटे 5ला निघाले, सायंकाळी नागपूरमध्ये. मी म्हटलं काय कमाल आहे. म्हणजे आत्मशक्तीचं म्हणजे मला त्या माननीय बाळासाहेब भारद्यांचं खरं सांगतो मला फार नवल वाटलं, फार आश्चर्य वाटलं. आणि म्हणून म्हणजे आणि ज्येष्ठांना माझं अतिशय नम्र आव्हान आहे. पुन्हा मी गुरुवर्य बाबासाहेब दांडेकरांच्या कीर्तनाची तुम्हाला आठवण देतो. तेही मी लहानपणी ऐकले. ते काय म्हणाले, माणूस दुःखी का होतो? फार. आणि माणसाचा आत्ताचा वेळ वर्तमान हा आपण कसा घालवतो त्याचं वर्णन करताना गुरुवर्य बाबासाहेब दांडेकर म्हणाले माणसाची एक मानसिकता म्हणजे स्वभाव म्हणजे मानसिकता, ज्याला सायकोलॉजी म्हणतो आपण आता, मानसशास्त्र. काय मानसिकता म्हणाले, भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्य काळाची चिंता यामध्ये प्रत्येक वर्तमान आपण वाया घालवतो म्हणाले. हा वाक्य म्हणजे ते कीर्तनाचं वाक्य माझ्या अंतकरणात म्हणजे माझ्या मनामध्ये इतकं रुजलं तुम्हाला सांगतो. भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता यामध्ये प्रत्येक वर्तमान आपण वाया घालवतो म्हणाले. बघा तुम्ही, त्यांनी सांगितलं समोर तुम्ही बसलात ना, रोजचा सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंत वेळ तुम्हीच हिशोब करा म्हणाले. तुमच्या भूतकाळाच्या आठवणी आणि तो उद्याचं कसं होईल. आणि अरे पण ते उद्याचं कसं होईल आणि कालच्या आठवणीत हा तुम्ही आज का वाया घालवता? हा फार सुंदर मुद्दा आहे. कालची आठवण आणि उद्याची चिंता यामध्ये आज तुम्ही वाया घालवू नका. आज हा तुम्ही 24 तास कारणी लावला तर तुम्हाला भविष्याची चिंता राहणार नाही आणि कालच्या आठवणीने तुम्ही व्याकुळी होणार नाही. फार सुंदर वाक्य म्हणजे फार सुंदर, म्हणजे इतकं सुंदर
की मला मामासाहेब दांडेकरांनी जीवनाचं तत्वज्ञानच सांगितले. आणि म्हणून म्हणजे ज्येष्ठांना मी जरूर सांगेल की तुम्ही भूतकाळाच्या आठवणीमध्ये माणूस रमतो, पण याचा अर्थ क्षणभर फार भूतकाळाच्या आठवणी करत गेलात आणि भविष्याची चिंता केली तर तुमचा वर्तमान हा अत्यंत दुःखी यातनादायक असा होईल. तो होऊ देऊ नका. कशात तरी मन रममान करा. आणि रममान करण्याच्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. तुम्हाला एक सांगतो, माननीय बाळासाहेब भारद्यांचं व्याख्यान होतं बालभारतीमध्ये. पाठ्यपुस्तक, त्यांनी पाठ्यपुस्तक या दोन गोष्टीवर 10 मिनिटं भाषण केलं. त्यानंतर बाल आणि भारती याच्यावर 10 मिनिटं भाषण केलं. आणि त्या बालभारतीच्या कर्मचाऱ्यांचं मनोरंजन केंद्र होतं, म्हणजे करमणूक केंद्र. बालभारती कर्मचारी करमणूक केंद्र. आता करमणूक या शब्दावर ते अर्धा तास बोलले. गंमत म्हणजे पहा. आणि आपल्याला कधी कधी हा शब्द इतका रुळलेला आहे, करमणूक हे करमणूक केंद्र आहे. मग बाळासाहेब भारती म्हणाले साधारण करमणूक म्हणजे काय. मोठे मोठे ऑफिसर असतील, प्राध्यापक असतील, सायंकाळी काही काही म्हणजे रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, किंवा हे क्लब संस्कृती आहे, तिथं जाणं, पत्ते खेळणं, बसणं म्हणजे करमणूक झालं. म्हणजे करमणूक. काही लोकांची करमणूक म्हणजे काय, संगीत ऐकायचं, हे तेही काय वाईट नाही म्हणाले. पण करमणूक हा शब्द याचं मूळ व्युत्पत्ती काय या शब्दाची फार सुंदर आहे. तो जीवनाचं तत्वज्ञान सांगणारी आहे करमणूक. ते म्हणाले हसणे हसवणूक, फसणे फसवणूक, पिळणे पिळवणूक, कर्म करमणूक. आणि करमणूक या शब्दाचा पूर्ण अर्थ करमणूक आहे म्हणाले. मग कर्म करत राहा म्हणजे करमणूक आपोआप. काय सुंदर तत्वज्ञान. म्हणजे तरुणांना काय, लहानांना काय, आणि ज्येष्ठांना काय, कुणालाही करमणूक याचा अर्थ आपण आपली करमणूक करून घेणं म्हणजे काय, एखाद्या कामामध्ये वेगळं आणि आपलं जे कर्मयोग ज्याला म्हणतात तो असा कर्तव्यदक्ष राहणं याचा अर्थ करमणूक. आपल्याला आपल्या लक्षातही राहत नाही की शब्द करमणूक म्हणजे काय म्हणाले. म्हणून त्यांनी उदाहरणं दिली. हसणे हसवणूक, पिळणे पिळवणूक आणि रडणे रडवणूक. फार भयंकर इतके शब्द सांगितले. तसं म्हणजे कर्म आणि करमणूक त्याचा पूर्ण शब्द करमणूक. तेव्हा मला असं वाटतं की या करमणुकीच्या माध्यमातून सदैव आनंदी राहण्याकरता आणि हसत राहा. हसणं हा एक चांगला गुण आहे. दुसऱ्यालाही हसवा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा, दुसऱ्याला सहकार्य करण्याची आपली जी बुद्धी आहे, मार्गदर्शन. शेवटी तुमचा अनुभव हा नक्कीच मार्गदर्शक असतो. तो तरुणांना सौम्य शब्दामध्ये प्रेमाने सांगत राहा. ते तुमच्याची अतिशय आनंदाने वागतील. एवढं मला ज्येष्ठ नागरिकांच्या या संपूर्ण प्रश्नांच्या निमित्ताने खूप प्रश्न आहेत. पती पत्नींचे प्रश्न आहेत, मुलाबाळांचे प्रश्न आहेत, सुनांचे आहेत, नवीन पिढीचे आहेत, घडणाऱ्या जगातल्या घटनांचे आहेत. पण या सगळ्यांचा मागोवा घेत असताना आपला वर्तमान हा अतिशय उत्तम कर्तव्यदक्ष अशा वातावरणामध्ये आणि आनंदी वातावरणामध्ये जर तुम्ही घालवला तर मला असं वाटतं की कुठल्याही भूतकाळाच्या आठवणीने तुम्ही व्याकुळी होणार नाही, भविष्याची चिंता तुम्हाला सतावणार नाही, आणि ज्याला तुम्ही यातना किंवा दुःख म्हणता त्या यातना दुःख तुम्हाला वाटणार नाही. सदैव तुम्ही सुखी राहाल अशा प्रकारची एक भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जनसेवा फाउंडेशनच्या या सगळ्या उपक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा दरवर्षी समारंभही आपल्या संस्थेच्या वतीने अतिशय उत्तम असा होत असतो आणि तो सदैव व्हावा, लोक आनंदी राहावेत अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. श्रोतेहो, आत्ताच आपण भूतकाळातल्या कडू आठवणींमध्ये झुरत न बसता आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान काळात आनंदाने कसं जगता येईल याकडे कसं लक्ष द्यायचं हे उल्हास पवार यांच्याकडून जाणून घेतलं. तर तुम्ही सुद्धा भूतकाळाच्या जुन्या आठवणींमध्ये झुरत न बसता आणि भविष्य काळाची चिंता न करता वर्तमान काळातच प्रत्येक क्षण कसा आनंदाने जाईल याकडे लक्ष द्या आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन हे सुखमय बनवा. तर श्रोते हो, अशाच कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव, आय रेडिओ.